हाय. माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी बऱ्याच प्रकारच्या केसेस येतात. कालचीच एक केस आहे. मी केस स्टडी म्हणून हे सांगत आहे. नाव तर मी काही घेणार नाही. तर कालच एक केस आली होती की एक आई-वडील आले होते. ते म्हणाले की आमची मुलगी खूप वाईल्ड आहे आणि इतकी वाईल्ड आहे की वेळ आल्यावर ती आम्हाला मारतेसुद्धा. तर त्या मुलीला बोलवण्यात आलं. ती मुलगी आली. पहिल्या सेशनमध्ये ती काहीच बोलली नाही. ती फक्त आणि फक्त रागाने माझ्याकडे बघत होती. बराच वेळ सायलेन्स झाल्यानंतर जेव्हा तिला मी खूप अप्रोच केलं, प्रेमाने विचारलं, तेव्हा ती म्हणाली, डायरेक्ट ती पहिले तर रडायला चालू झाली. खूप रडली. त्या रडण्यामध्ये फक्त दुःख नव्हतं, तर राग आणि आक्रोशसुद्धा होता. आणि हळूहळू जेव्हा 15 मिनिट नंतर ती फक्त रडली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी तिला शांततेमध्ये विचारलं की आता तू काही सांगशील मला, तर तिने जी तिची लाईफ स्टोरी सांगितली किंवा जशी अपब्रिंगिंग सांगितली फॅमिलीकडून कशी झाली तिची, ते सांगितल्यावर मला हे जाणवलं की कधीकधी लोकं ज्यांना काउन्सिलिंगसाठी घेऊन येतात, काउन्सिलिंगची त्यांच्या आधी गरज त्या परिवाराला असते की जो परिवार त्यांना पालना देत असतो, त्यांच्या संपर्कामध्ये असतो. बऱ्याच वेळा मी फॅमिलीजना सांगतात की हे जे तुम्ही इथे आणलेलं आहे व्यक्ती, ह्याचे शिल्पकार तुम्ही आहात, बनवणारे तुम्ही आहात. त्याच्यामुळे आधी तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे की तुम्ही हिच्याशी कसं वागायचं. जैसे बुरा व्यवहार करके, डाउट लेके, बहुत ज़्यादा सख्ती बरतते हुए, निर्दोष होते हुए भी दोषी ठहराकर जो आपने उसको आज बिगाड़ा है, उसको सुधारने के लिए भी आपको ही उसको निर्दोष साबित करना पड़ेगा, उसको स्नेह देना पड़ेगा, उसको उतना सम्मान देना पड़ेगा. तर कधीकधी काउन्सिलिंगची ही प्रोसेस असते ती त्या व्यक्तीला न करता परिवारालाच करावी लागते. कारण कि बनाने वाला जैसे बना सकता है वो बिगाड़ भी सकता है, तो बिगड़ी हुई को बना भी सकता है. तर एखाद्या व्यक्तीचं ते बनण्यामागे स्रोत शोधावा लागतो आणि पुन्हा त्याच स्रोतकडून ती जर्नी करावी लागते आणि मग सेकंड लेवल त्या व्यक्तीला काउन्सिलिंग करावं लागतं. तुमच्याहीकडे असं कोणी असेल की जिथे तुम्हाला गरज वाटत असेल की त्यांच्यात बदल व्हावा, आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या प्रॉब्लेमचं खरं कारण कळावं आणि तुमचं सर्वांचं पारिवारिक जीवन कायम सुखमय व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. थँक्यू.